चला सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 9:30. घड्याळ 10 मिनटं पुढं आहे. आणि आळूची पानं बघा किती छान दिसत आहे. असं काही झालेलं आहे आळू सकाळी सकाळी. आणि मी घेतलेले आज छान एक काम करायला. तर इथं घेतलं आहे रेशनचे 3 ग्लास तांदूळ. ह्या ग्लासाने 3 ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ किंवा पाऊण ग्लास उडदाची डाळ तर निवडून घेणार आहे. चाळण आहे बाजरीची आणि मी चाळून घेते. आता इथे चाळून घेतले तांदूळ, अशी घाण निघती. घेतला आहे इथं दुसरा भरला आहे. 3 ग्लास तांदूळ, पाऊण ग्लास उडदाची डाळ सफेद. तर ही पण चाळून घेते मी. चला इथं डाळ निवडून झाली, अशी काही घाण निघती. 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ. चला इथं 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायची. 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ डाळ आता भिजत ठेवायची आहे. त्यात घेतले मी पोहे खायचे 2 चमचे मेथी दाणा, हे पण टाकून घेणार आहे. इथं मेथी दाणे टाकून घेते मी. पोहे खायचे 2 चमचे. झाकून ठेवलं मी 4 ते 5 तासासाठी. संध्याकाळी दळून घेणार आहे. चला इथं इडलीचं असं बॅटर छान भिजलेलं आहे. मेथीचे दाणे असे वरती आले, ते पण छान बघा छान फुगले. चला आता मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे. आणि हेच पाणी थोडं थोडं करून वापरायचं दळायला. चला इथं एक भांडं दळून झालं आहे, बारीक छान दळलं आहे. आणि एकच भांडं झालं बघा. इकडं बॅटर, इकडं असं मिक्सर. आणि लाईट गेलेली आहे, तर ही चार्जिंगची लाईट आहे. आता लाईट येईल तेव्हा बघू. पण असं बारीक दळून घ्यायचं. चला आता याच पद्धतीने बाकीचं दळू लाईट आल्यावर. यात काढून घेते आता सगळं आणि याच पद्धतीने दळून घ्यायचं आहे सगळं. असं दळून झालं आहे. आता मोठ्या घमेल्यात घेते मी, कारण आपल्याला रात्रभर आंबवायचं आहे. ते भरपूर आहे हे, त्यामुळं मग एवढं यात बसलं पाहिजे बॅटर. चला आता याच पद्धतीने दळून घेतो सगळं. पाणी टाकू का? ते पाणी टाकून घे ना. तर चला इथं झालेलं आहे दळून. आणि असं काही झालेलं आहे, भरपूर झालं. आता इथं ह्याच्यात छान पाणी थोडं टाकून रात्रभरसाठी असंच ठेवायचं. यात सोडा मीठ काहीही नाही टाकायचं, कारण ह्याच बॅटरपासून आपण 2 ते 3 पदार्थ बनवू शकतो. आप्पे, डोसे आणि इडली. भांड्याचं भरपूर हे होतं. इथं थोडं पाणी टाकून घेते मी आणि रात्रभर थोडं झाकून ठेवायचं. आणि आपण यात सकाळी काय मिक्स करायचं ते करायचं. चला सकाळी घेतलेला आहे कुकर. इथं इडलीचं भांडं. आणि सकाळी सकाळी चाललं आहे आपला नाश्ता. तर पीठ बघू. पीठ छान मी ताट ठेवलं होतं, तर बघा एवढं छान झालेलं आहे. एवढं फुगून वरती आलेलं आहे ताटाला. चला आता इडलीची रेसिपी. सगळ्यांना शुभ सकाळ. इथं घेतलं इडलीचं भांडं. यात पाणी आहे आणि यात आपल्याला थोडी लिंबाची फोड टाकायची, म्हणजे भांडं काळं नाही होत. इकडं भांडे धुवून घेतले. इथं कुकर. आणि इथं चालू आहे आपली सांबारची तयारी. तर इथं घेतले शेवग्याच्या शेंगा, 2 टमाटे, मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ. हे सगळं स्वच्छ धुवून कुकरला 2
इथं तुरीची डाळ घेतली धुवून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. ची डाळ, इथं मसुराची डाळ घ्यायची. मसुराची डाळी धुवून घ्यायच्या स्वच्छ. इथं मुगाची डाळ घेतली टाकून. शेंगा घेते मी टाकून धुवून घ्यायची. टमाटा, शेवग्याच्या शेंगा, मुगाची डाळ, मसुराची डाळ आणि तुरीची डाळ थोडं पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या करून भाज्या वापरू शकता. एक अर्धा तांब्या पाणी घेतलं आहे मी. त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या लावून घेतला. आता आपल्याला इडलीची तयारी करायची आहे. याच्या शिट्ट्या येईपर्यंत आपण इडलीची तयारी करू. तर इथं बॅटर छान फुललं आहे. बघा किती छान. बघा किती छान बॅटर हे झालेलं इडलीचं. उन्हाळ्यात छान होतं बरं का, फक्त थोडं थंडीमध्येच प्रॉब्लेम येतो. बघा किती छान झालं आहे. छान फेटून घ्यायचं. बघा किती छान झालं आहे. आता मी इडलीसाठी काढून घेते. जेवढं आपल्याला करायचं इडल्या तेवढं काढून घ्यायचं आणि त्यातच मग आपल्याला खाण्याचा सोडा आणि मीठ टाकायचं. आधी बॅटरमध्ये मीठ आणि सोडा नाही टाकायचा. तर चला इथं छान झाले डोश्यांचं पीठ. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. इथं मीठ घेते मी, चवीप्रमाणे घ्यायचं. सोडा घ्यायचा आहे किंचित खाण्याचा, करून घ्यायचं आहे. इडलीच्या भांड्याला थोडं तेल लावून घेते मी, कारण भरपूर दिवस झाले इडल्या बनवलेल्या नव्हत्या. हे वाटलं मला म्हणून मग मोठ्या गमेल्यात काढून घेतलं. आणि हा चमचा माझा माप आहे बरं का छान. तर असं 1-1 चमचा टाकून घ्यायचं. त्याच्यात फक्त मीठ आणि किंचित खाण्याचा सोडा टाकलेला आहे. आता इडली पात्रात ठेवून घ्यायचं. चला भांडं इडली आपल्या डाळी का टमाटा, शेवग्याच्या शेंगा पण. चला आता फोडणी करायची आहे. तेल बस टाकून घेतलं. कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि जिरे, मिरची, लाल मिरची, सांबार मसाला छान परतून घ्यायचं. इथं चिंच भिजत ठेवली होती आणि चिंचेचं पाणी, कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि इथे आपलं आता छान सांबार, कलर पण छान आला. छान उकळी येऊ द्यायची. छान झाले. आणि छान झालंय. तोडून दाखवते. छान झाली. एक तोडून दाखवते. बघा किती सॉफ्ट झाली. रेशनच्या आणि इकडे आपली इडली. तर चला या नाश्ता करायला. तर यात्रा झाली होती तेव्हा ते कार्टून. तर यात्रेत मग 7 नारळ फोडले होते. नारळ आमच्या इथं झाली होती यात्रा भैरवनाथाची. तर 7 नारळ फोडले होते रथाला. मग आता इथे छान चटणी करते इडली सोबत. हिरव्या मिरच्या आणि लसूण. तर छान चटणी करायची आहे. हिंग कडक फोड
घेतली. विसरली होती. पण छान अशी चला खोबऱ्याची चटणी, इथं सांबार आणि इथे आपली रेशनच्या तांदळाची इडली. तर यातली कुठली रेसिपी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ते सांबार इथं सोनबाई काढते इडली. आपल्या रेसिपी खोबऱ्याची चटणी, ओल्या नारळाची. चला कुठली रेसिपी आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय.